नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय बनवणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी करणार आहे मी शेवग्याची शेंगा. हे बघा, 4 मी अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी मी घेतलेली आहे तूर डाळ आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे मसूर डाळ. ही डाळ स्वच्छ धुवायची आहे. डाळ स्वच्छ धुतलेली आहे. हे बघा, कुकर मध्ये मी ठेवलेलं आहे पाणी आणि पाणी साधारण गरम झालेलं आहे. तर आपल्याला शेंगा कापेपर्यंत ही डाळ या पाण्यामध्ये मी टाकलेली आहे. गॅस कमीच आहे. आता आपल्याला पटकन ह्या शेंगा कापून घ्यायच्या आहेत. आपल्या शेंगा कापून झालेल्या. डाळ बघा व्यवस्थित तापते. पाणी इथे गरम झालेलं आहे डाळीमधलं. कापून घेतलेल्या शेंगा एक शिट्टी फक्त आपल्याला याची घ्यायची आहे शेंगांची. थोडस घालणार आहे मीठ, नंतर थोडीशी घालणार आहे हळद. मला अर्ध्यातलं अर्ध टोमॅटो मी घालणार आहे. फक्त एवढं टोमॅटो डाळीमध्ये घालायचं. एक शिट्टी आपल्याला घ्यायची आहे कुकरची. एक शिट्टी झालेली. कुकरचा गॅस बंद करायचा. हवी तशी ह्या शेंगा आणि ही डाळ शिजलेली आहे. एकच शिट्टी घेतलेली. जास्त शिट्ट्या घेतल्या तर ह्याच्यामधल्या शेंगा संपूर्ण गाळ होऊन जातील. तर एक शिट्टी मध्ये ही डाळ आणि या शेंगा मस्त शिजल्या जातात. तर एक छोटस पातेलं मी ठेवलेलं आहे गॅसवरती. 2 टीस्पून मी तेल घातलेले. तेल चांगलं आपल्याला गरम करायचंय. थोडीशी मी राई घेतलेली आहे. थोडस जिरं घातलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे चिरून. कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण चिरलेला लसूणही या शेंगांच्या भाजीमध्ये छान लागतो. तर या पद्धतीने नक्की टाकून बघा. लसूण आपलं व्यवस्थित कलर आलेला आहे. हिंग थोडासा घालते. हळद आपण घातलेलीच आहे. लाल मिरची पावडर ही अर्धा चमचा घातलेली आहे आणि शिजून घेतलेली शेंगा आणि डाळ याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. खूप जास्ती पाणी मला याच्यामध्ये घालायचं नाही. आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ आपल्याला ही भाजी करायची आहे. चवीपुरतं घालायचं आहे. माझ्या घरी मिठाचं प्रमाण भरपूर कमी खातात, त्यामुळे एक उकळी आपल्याला फक्त घ्यायची आहे. या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा नक्की करून बघा. हे बघा, शेंगांना छान आपली उकळी आलेली आहे. इथे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. शेंगांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. या पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने शेवग्याच्या शेंगा बनवून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.